आंबा खायला देतो असे आमिष दाखवून चिमुरडीवरती अत्याचार ओरडल्याने उघड झालाय घृणास्पद प्रकार। काळेवाडीमध्ये संताप व्यक्त होतोय। नमस्कार, मी गणेश मोरे, आपण पाहताय सिटी प्लस मराठी। पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवरती एका 47 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। ही घटना काळेवाडीमधील एका भागामध्ये घडली। दुपारी 1च्या सुमारास आरोपीने चिमुरडीला आंबा देण्याचा बहाणा करून तिला स्वतःच्या घरात बोलवले आणि तिथेच तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। मात्र त्यावेळी चिमुरडी ओरडली। मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आईला काहीतरी संशय आला आणि तिने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली। हा धक्कादायक प्रकार तिच्या लक्षात आला। यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। आई वडिलांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं। या घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। सोमवारी 13 तारखेला दुपारच्या वेळेस बाजूलाच राहणाऱ्या आरोपी विजय भोसले याने निर्भया लहान मुलीस आंबे देतो, आंबे आणलेत म्हणून स्वतःच्या घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। त्याबाबतची आम्हाला हॉस्पिटलमधनं माहिती मिळाल्यानंतर आम्ही जाऊन त्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केली। दुसऱ्याच दिवशी आरोपी विजय भोसले या नराधमाला पोलिसांनी अटक केली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे काळेवाडी परिसरात संतापाची लाट उसळली। आरोपी 13 तारखेला गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरनं गेला होता निघून। त्यानंतर दुसऱ्या दिवशी काल 14 तारखेला त्याला आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे। प्रश्न असा आहे की अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांपासून मुलांना सुरक्षित कसं ठेवायचं। आज काळेवाडीमध्ये घडली ही घटना तर उद्या कुठेही घडू शकते। लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पालकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधान राहायला पाहिजे असं नाही, आजूबाजूचे जवळचे व्यक्तींपासून सुद्धा सावध राहायला हवंय, अशी परिस्थिती आहे। प्रेक्षक मित्रांनो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका। लहान मुलांना एकटे सोडू नका। त्यांना गुड टच काय आहे, बॅड टच काय आहे याची माहिती द्या आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा। कारण एक छोटी जागरूकता एखाद्या निष्पाप जीवाचे आयुष्य वाचवू शकते। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी सिटी प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।